श्रोतेहो नमस्कार. विविधा या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज या कार्यक्रमामध्ये आपण ॲडव्होकेट सौ जया उदय सामंत यांना आमंत्रित केलेलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी शाखेच्या त्या संयोजिका आणि शिक्षिका आहेत. आज आपण त्यांच्याकडून ज्ञान, योग, ध्यान या संदर्भात जाणून घेऊया. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. मॅडम, मुळात आधी योग म्हणजे नेमकं काय काय सांगाल? योग म्हणजे आपलं शरीर जे आहे आणि आपण जो रोज घेत असतो तो श्वास. तर आपलं शरीर, मन, भावना आणि श्वास या सगळ्या भावना आणि त्यातला उत्साह या सगळ्याचा श्वासाशी खूप जवळचा संबंध आहे. तर या सगळ्याचं एकत्रीकरण करून जे आपण एक छान आयुष्य जगू शकतो, आपल्या शरीराला एक छान दिशा आणि त्यायोगे मनाला एक छान दिशा देऊ शकतो, ते म्हणजे योग असं मी समजते. आणि मॅडम, कसं आहे की आपल्या मनामध्ये सतत विचार चालू असतात. आपण शरीरानं जर इथे उपस्थित असलो तरी मन कुठेतरी भरकटत असतं. तर अशा वेळी ध्यानाला सुद्धा महत्त्व आहे असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर. खूप छान प्रश्न आहे हा. कारण मी आता तेच म्हणणार होते. योग, प्राणायाम आणि ध्यान ह्या सगळ्याचं एकीकरण आपण जेव्हा करतो तर तेव्हा जसं मी मगाशी म्हटलं तसं की खूप एक छान आत्ता जे आपण आयुष्य जगतोय त्यात एक आमूलाग्र बदल घडवून आणखीन चांगल्या वेने आणि आहे त्यापेक्षा बेटर लाईफ आपण नक्कीच जगू शकतो. आणि आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात ध्यान, योग, प्राणायाम या सगळ्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मॅडम, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तुम्ही रत्नागिरी शाखेच्या संयोजिका आणि शिक्षिका आहात. तर नेमकं तिथे काय कार्य चालतं? आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आहे आणि या आर्ट ऑफ लिव्हिंगचा तसं बघाल तर म्हणजे आपण अगदी शब्दशः जर अर्थ घेतला तर जीवन जगण्याची एक कला. तर जेव्हा आम्ही हे आर्ट ऑफ लिव्हिंगची, आता मी शिक्षिका पण आहेत, तर जेव्हा आम्ही हॅपीनेस प्रोग्राम म्हणून हे जे कोर्स घेतो, 4 दिवसाचा कोर्स असतो तो, तर त्यावेळी मी सगळ्या लोकांना सांगते की तुम्ही असं म्हणाल की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला, मग आत्तापर्यंत आम्ही जीवन जगत आलोय ना, मग तुम्ही आता आम्हाला नवीन काय शिकवणार आहे, म्हणजे ही नवीन काय कला आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगते की जेव्हा तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा हॅपीनेस प्रोग्राम करता आणि या हॅपीनेस प्रोग्रामचा गाभा म्हणेन मी जो आहे ती आहे सुदर्शन क्रिया. तर ती जेव्हा तुम्ही आत्मसात करता आणि तुमचं आयुष्य एक वेगळ्या प्रकारे जगायला लागता, त्यावेळी तुमच्या आयुष्यात म्हणजे अगदी इतका ड्रास्टिक चेंज होतो, आमूलाग्र बदल होतो की तुम्ही आत्तापर्यंत जे काही तुमचं आयुष्य असेल 30, 40, 35, 60 तेव्हापर्यंतचं जगलेलं आयुष्य आणि यानंतर जगणारं आयुष्य की तुमचं काय होतं, मी म्हणेन की तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलून गेलेला असतो. आणि म्हणजे तुम्हाला कळायला लागतं की मी इतके दिवस जगलो ते काय होतं आणि मग आता मी काय जगणार आहे, म्हणजे माझ्या आयुष्याचं ध्येय काय, माझा जन्म कशासाठी झालाय, मग मी एवढे दिवस काय करत होतो, म्हणजे मी निद्रिस्त अवस्थेत होतो का, हे सगळे आपण प्रश्न स्वतःला विचारायला लागतो. आणि त्यामुळे साहजिक आहे की तुम्हाला एक नवीन दिशा मिळते जगण्याची. म्हणून आम्ही नाव गुरुजींनी त्याला दिलेलं आहे की आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची एक सुंदर कला. मॅडम, तुम्ही आता सुदर्शन क्रियेचा उल्लेख केला. नेमकं काय असतं या क्रियेमध्ये? आता मी म्हटलं तसं की आर्ट ऑफ लिव्हिंगचं मेन तंत्र जे आहे आम्ही शिकवतो ते म्हणजे सुदर्शन क्रिया. की आता जनरली आपण आता बघतोय की आता मी तर असं म्हणेन की व्यस्त जीवनशैली, त्रस्त शरीर आणि मन हे आता पावला पावलाला प्रत्येकजण असंच आयुष्य जगत आहे. तर त्यामुळे आता बरेच ठिकाणी योग, आसनं ह्याचे क्लासेस वगैरे आपण ऐकतो. पण मग योग, ध्यान, प्राणायाम तर हे सगळं नॉमिनल सगळ्यांना हल्ली माहितीच आहे, कारण हल्ली फास्ट लाईफ झालेला आहे, जंक फूडचा जमाना आहे, सो प्रत्येकजण थोडं हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे असं आपण म्हणतो. तर त्यामुळे आसनं हे सगळेजण करत असतात किंवा एक हलका फुलका प्राणायाम पण बऱ्याच जणांना माहिती असतो. पण आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जी आम्ही ही सुदर्शन क्रिया शिकवतो, तर एक मी असं म्हणेन की छोटी छोटी तुम्हाला टेक्निक दिलेली जातात, प्रभावी अशी तंत्र आहेत त्यातली. की म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही ती क्रिया शिकता की मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या श्वासाशी खेळायला लागता. म्हणजे का की आता बघा, ह्या धकाधकीच्या जीवनात आपण दिवसभर श्वास तर घेतोय, म्हणून तर आपलं आयुष्य चालू आहे, म्हणजे जगतोय आपण आयुष्य. पण तो श्वास आपण कोणत्या क्वालिटीचा घेतोय किंवा किती पटीत घ्यायला पाहिजे आणि कोणत्या लेवलचा आपण घेतोय आणि त्यात काय अजून आपल्याला सुधारणा केली पाहिजे हे बघायला आपल्याकडे वेळही नसतो. मग आम्ही सुदर्शन क्रिया म्हणजे श्वासाची वेगवेगळे कोणत्या पद्धतीने कधी घ्यायचा, मग थोडा फास्ट कधी घ्यायचा किंवा कमी जास्त कधी घ्यायचा, हे
गुरुदेवांनी ही जी सुदर्शन क्रिया शोधून काढली तर त्यात ही प्रभावी अशी तंत्र आहेत. आणि ते जेव्हा तुमचं मगाशी मी म्हटलं तसं की आपलं मन, भावना आणि त्यातला उत्साह या सगळ्याचा शरीराशी खूप जवळचा संबंध आहे. पण आपण त्याला ग्रँटेड म्हणतात, गृहीत धरून तो घेत असतो. खरंच आहे. आणि तुम्ही बघा, असं आम्ही शिकवतो की जेव्हा आपण श्वास घेतो, म्हणजे मूल जेव्हा जन्मतं तेव्हा श्वास घेतो आणि बरोबर. जेव्हा आपण ह्या जगाचा निरोप घेतो तेव्हा श्वास सोडतो. तर हे मधलं पूर्ण जे आहे ते आपलं आयुष्य आहे आणि ते आयुष्य असं हे आपल्या पूर्ण श्वासावर आधारित आहे. तर हा श्वास कसा घ्यायचा, कोणत्या पद्धतीत घ्यायचा, तर हे सगळं तंत्र जे आपण शिकवतो त्याला आम्ही सुदर्शन क्रिया हे नाव दिलेलं आहे. वा मॅडम, किती सुंदर सांगितलं. म्हणजे जन्माला आलेल्या माणसाचं मृत्यूपर्यंतचं सगळं वर्णन तुम्ही खूप छान केलं आणि श्वासाचा आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा संबंध आहे. खरं तर मुद्दामहून आपण काही श्वास घेत नाही, नैसर्गिकरित्या ती क्रिया चालू असते आणि याकडे इतक्या गांभीर्यानं सुद्धा पाहिलं जात नाही. म्हणजे आता तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या पण लक्षात आलं की अरे बापरे, म्हणजे ही श्वास घेणं ही क्रिया किती महत्वाची आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला थांबून आणखीन एक सांगेन की कसं आहे बघा, आपण जेव्हा समजा मी असं उदाहरण देते की आपण आपल्या घराघरात हा प्रॉब्लेम असतो की आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे किंवा आपला आवडता एखादा कार्यक्रम आहे, कुठे गेट टुगेदर आहे किंवा गाण्याची एखादी मैफिल आहे, ती आपल्याला एन्जॉय करायला जायचं आहे आणि त्याच वेळी सासूबाई येतात किंवा हे काम कर ग मग जा, किंवा घरात काहीतरी अचानक पाहुणे येतात किंवा नवऱ्याचे मित्र येतात, मग काहीतरी पटकन खाणं बनव. मग त्यावेळी आपलं कसं होतं की बापरे आता कुठे हे काय, म्हणजे असं मन आपलं चलबिचल होतं किंवा थोडंसं निराश किंवा निगेटिव्हीकडे आपण जातो. आणि पण हेच ज्यावेळी एखादी आपण गाण्याची मैफिल मनसोक्त त्याचा आनंद उठवतोय किंवा त्यात मग्न झालोय, तल्लीन झालोय किंवा आवडत्या आपल्या एखाद्या गोष्टीत आपण रममाण झालोय, मग त्यावेळी आपला श्वास कसा असतो, एकदम शांत, तरल, अशी त्या श्वासाची तरलता एक आपल्याला जाणवत असते. आपलं मन आनंदी होत असतं. पण हेच मी मगाशी वर्णन केलं त्या सिच्युएशनमध्ये श्वास आपला फास्ट झालेला असतो, आपलं त्या श्वासाकडे लक्ष देखील नसतं. आणखीन एक आपल्या भारतीय संस्कृतीत म्हण आहे की जेव्हा घरात स्त्री अन्न शिजवत असते तर त्यावेळी त्या स्त्रीच्या मनात जे विचार असतात ते त्या अन्नात उतरतात, पर्यायाने ते घरातल्या सर्व सदस्यांच्या मनात उतरतात. तर त्यामुळे घरातली स्त्री ही आनंदी का हवी आहे, ही सगळी कारणं जी आहेत. म्हणजे मला काय सांगायचं की श्वास आणि मन किंवा पर्यायाने ध्यान, प्राणायाम, हा सगळ्याचा आपल्या घरातली कुटुंबाची कणा जी आपण म्हणतो ती स्त्री आणि पर्यायाने मग कुटुंबातले सदस्य. कारण आपण म्हणतो की कुटुंबातली स्त्री जर आनंदी असेल, निरोगी असेल तर सगळं कुटुंब पण निरोगी आणि आनंदी राहतं. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा घरातल्या स्त्रीशी जास्ती संबंध आणि पर्यायाने सगळ्या कुटुंबाशी किती जवळचा संबंध आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी याकडे लक्ष द्यावं असं या कार्यक्रमानिमित्तानं मी आवर्जून सांगेन. खरंच मॅडम, कारण आपण बाकी शारीरिक व्याधी ज्या आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देतो, पण मनाचं जे आरोग्य आहे ते पण जोपासणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं तुम्ही ही जी सुदर्शन क्रिया सांगितलीत ती खरंच सगळ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. हो मॅडम, ध्यान, प्राणायाम, योग याबद्दल आपण बोललोच, पण एखाद्याचं व्यक्तिमत्व विकसित व्हायचं असेल तर त्यासाठी याचा कसा उपयोग होतो, काय सांगाल? हां, की मी आता म्हटलं तसं की जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रणेते आहेत परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, तर त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था 1981 मध्ये स्थापन केली आणि त्याचवेळी त्यांनी अनेक ठिकाणी अशी व्यक्तिविकास केंद्रे स्थापन केली, ज्यातून त्या व्यक्तीचा पूर्ण शारीरिकच नव्हे तर मानसिक पण वाढ कशी होईल, आरोग्य, मानसिक सुदृढता कशी येईल आणि मगाशी मी म्हटलं तसं त्यामुळे ती व्यक्ती आनंदी होईल. जेव्हा त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असणार त्यावेळी ती व्यक्ती स्वतः खुश राहणार, आनंदी राहणार, पर्यायाने ती तिचं कुटुंब खुश करणार आणि पर्यायाने समाज आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण राहणार. आणि त्यामुळेच म्हणजे मला असं म्हणायचं आहे की गुरुदेवांचा उद्देश हाच होता ही संस्था स्थापन करताना, की त्यांना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक निर्भयता, निरागस हास्य आणि एक चांगल्या प्रतीचं आयुष्य जे मिळणार आहे आपल्याला, सुदृढ आरोग्य आणि सुदृढ मन, या दोन्हीमुळे जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं आयुष्य कसं जगेल हेच आपल्या गुरुजींचं ध्येय होतं. आणि त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी व्यक्तिविकास केंद्र स्थापन करून प्रत्येकाचं आरोग्य सुधारायची एक त्यांनी विडा उचलला आणि तो फार यशस्वीरित्या आज ते पूर्ण देशभर काम करत आहेत. पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण देशभर आपल्या अनेक आश्रम आहेत, बऱ्याच संस्था आहेत. असं गुरुदेवांचं काम हे पूर्ण जगभर चालू आहे. मॅडम, आता तुम्ही म्हटलं की आपलं मन स्वस्थ हवं आणि शरीर पण सुदृढ हवं, म्हणजे मन पण सुदृढ हवं, शरीर पण सुदृढ हवं. तर या अनुषंगानंच मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की आत्ताची जी तरुण पिढी आहे
ती बऱ्याचदा म्हणजे तुलना असेल म्हणा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे सुद्धा असेल, तर झटकन व्यसनाच्या आहारी जाते. बरोबर. तर अशा तरुण पिढीसाठी योग, ध्यान, प्राणायाम या सर्वांचाच कसा उपयोग होईल, की ज्या योगे व्यसनाकडे जाण्यापासून ही तरुण पिढी लांब राहील? खूप खूप महत्त्वाचा आणि अतिशय छान म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही विचारलाय असं मी म्हणेन. कारण तुम्ही मगाशी माझी ओळख करून दिली तर मी शिक्षिका केवळ आर्ट ऑफ लिव्हिंगची नाही आहे. पूर्वीपासून मी शाळा, मुलं, विद्यार्थी हे खूप माझे जवळचे संबंध आहेत आणि महिला आणि मुली याबाबत मी खूप पॉझिटिव्ह आहे. हां. तर त्यामुळे यापूर्वी देखील मी महिला मुलींसाठी काम करते, मुलांसाठी काम करते आणि आत्ताच मी जिथे-जिथे जाते, जेवढं माझं समाजकार्य आहे, तर आत्ताची ही पिढी मोबाईलच्या अधीन म्हणेन मी हो. आणि पर्यायाने व्यसनाधीन ह्या दोन्हीकडे गेलेली आहे. तर जसं आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आता मी म्हटलं की सुदर्शन क्रिया आम्ही शिकवतो आणि सगळ्यांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचप्रमाणे अगदी लहान म्हणजे 7 ते 13 किंवा 13 ते 18 अशा वयोगटासाठी सुद्धा आपण या ध्यान, योग, प्राणायामचे वेगवेगळे कोर्सेस घेतो. आणखीन मुख्यतः आजची तरुण पिढी जी व्यसनाधीनतेकडे चाललेली आहे, तर व्यसनमुक्त महाराष्ट्र, व्यसनमुक्त भारत किंवा आत्ता रिसेंटली गुरुदेव काश्मीरमध्ये गेले होते. तर तिथे पण त्यांनी ड्रग फ्री काश्मीर हा उपक्रम इतक्या सुंदररित्या चालवला. तर त्याचा प्रसार आणि प्रचार पण खूप छान तिथे जाऊन आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संस्थेतल्या लोकांनी केला. आणखीन त्याचं जसं आपण म्हणतो की या उपक्रमाअंतर्गत गुरुदेवांनी काय केलं, तर आर्ट ऑफ लिव्हिंगची श्वसन तंत्रे म्हणजे महत्त्वाची सुदर्शन क्रिया, ध्यान पद्धती, तसंच युवकांसाठीचा विशेष कार्यक्रम म्हणजे व्यसनाधीनतेने प्रभावित झालेल्या तरुणांसाठी सर्वांगीण उपचार, सशक्तीकरण आणि पुनर्वसन या सगळ्याची संधी उपलब्ध करून दिली गुरुदेवांनी काश्मीरमध्ये वा. जाऊन. आणि त्यामुळे काय झालं की ही संधी उपलब्ध करून दिल्यामुळे समुदाय निर्मिती आणि आध्यात्मिक सुदृढतेच्या माध्यमातून शांत, निरोगी आणि समृद्ध काश्मीर घडवणे हे या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट ठरलं. त्यावेळी हा सगळा उपक्रम तिथे राबवला. मग त्यानंतर त्यांनी तिथे त्या उपक्रमामध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आणखीन ते इतके म्हणजे व्यसनाधीनता वगैरे सगळं त्यांचं इतकं विसरलं की त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की काश्मीरमधील लक्षणीय संख्येने तरुण विद्यार्थी, बेंगलोरला आपला मुख्य आश्रम आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा, तिथे आले आणि गुरुदेवांच्या सानिध्यात त्यांनी ॲडव्हान्स कोर्स केला. आणि कालचा आश्रममध्ये आपला डेली सत्संग होतो. तर त्या सत्संगात कालच एका त्या काश्मीरमधल्या युवकाने गुरुदेवांना प्रश्न विचारला. त्यांनी गुरुदेवांना सांगितलं की गुरुदेव आप कश्मीर आए लेकिन हमारी तो लाइफ चेंज कर दिया आपने, तो हम आपके लिए और सेवा करना चाहते हैं. मग गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की जसं आज तुम्ही इथे आलाय की नोव्हेंबरमध्ये मी तुम्हाला येऊन भेटून गेलो, सुदर्शन क्रिया शिकवून गेलो आणि व्यसनाधीनता ही तुमच्यापासून खूप दूर निघून गेली. तर त्यामुळे तुम्ही सगळीकडे आर्ट ऑफ लिव्हिंग पोचवा. खरं आहे ना की ही नवीन जगण्याची त्यांना जीवन जगण्याची कला मिळाली. खरंय. व्यसनाधीनतेतून ते मुक्त झाले. तर त्यामुळे तुम्ही हे आर्ट ऑफ लिव्हिंग लोकांना द्या. त्यांनी सांगितलं की गुरुदेव आपल्या तरफ से आम्ही लोकांना काय देऊ. तर गुरुदेवांनी सांगितलं की तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग माझ्याकडून तुमच्या सगळ्या इतर लोकांना वाटा. मॅडम, हे जे सुदर्शन क्रियेबद्दल आपण बोलतोय, तर त्यासाठी वयोगट आहे की कसं काय, म्हणजे कोणीही करू शकतो? काय नाही. सांगाल? हां, हे पण अगदी महत्त्वाचा विषय आहे. मी आता म्हटलं तसं लहान मुलं जी आहेत 7 ते 13 वयोगट, तर हां. त्याच्यात आपण त्यांना आर्ट एक्सेल म्हणून त्या कोर्सचं मी नाव दिलंय. त्यांना आपण ध्यान, प्राणायाम आणि हलके-फुलके व्यायाम, कारण मुलांचं वय लहान असतं. पण मग त्याच्यात त्यांना आपण एक 10 मिनिटाचं ध्यानाचा प्रकार सांगतो. किंवा सुदर्शन क्रिया ही आता आफ्टर 80 म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच ती शिकायची असते. पण जे 7 ते 13 वयोगट आहे त्याच्यासाठी एक वेगळी टेक्निक आहे. म्हणजे प्रॉपर ती सुदर्शन क्रिया नसते, पण त्यातला एक छोटासा भाग असतो. जेणेकरून त्या मुलांना पण एक कॉन्सन्ट्रेशन, आताच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे की मोबाईलमुळे ते डिस्ट्रॅक्ट होतात. तर मग अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं कसं? किंवा तुम्हाला सांगते की या सगळ्या कोर्सचा मुलांवर इतका परिणाम छान होतो की जी मुलं 3-3, 4-4 तास अभ्यास करत असतात, तर तो त्यांचा अर्ध्या ते 1 तासात अभ्यास व्हायला लागतो. आणि यातलं आणखीन महत्त्वाचं एक आहे की गुरुदेवांनी वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. तर त्यातली महत्त्वाची एक आहे इंट्युशन प्रोसेस. ती आता तुम्ही यूट्यूबवर वगैरे सर्च केलात की इंट्युशन प्रोसेस काय आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची, तर कसं आहे की त्या ह्याच्यात पण एक 2-3 प्रकारची ध्यान असतात, त्या मुलांनी करायची असतात. काही प्राणायाम असतात विशिष्ट. तर मग ते केल्यामुळे ती मुलं डोळ्यावर पट्टी बांधतात, आणखीन पूर्ण समोरचं वाचून दाखवतात,
अरे वा. लिहून दाखवतात हां. किंवा सगळं ओळखून दाखवतात. बरं. परवाचं तर एक उदाहरण असं आहे की समजा आपण रत्नागिरीत ती मुलगी आहे आणि आसपासच्या एखाद्या गावात म्हणजे निवळी धरा किंवा जयगड धरा, तर तिथे त्या घरात काहीतरी नवीन बांधकाम होतंय, तर ते इथून तिने सांगितलं की त्या घरात आत्ता या कलरच्या टाईल्स हॉलमध्ये आहेत, या कलरच्या टाईल्स तिकडे आहेत. त्याचप्रमाणे आता त्यातला एक दुसरा पार्ट 2 कोर्स आलेला आहे. त्याने तर ती मुलं त्यांची एकाग्रता इतकी वाढते की ते म्हणजे हे काचेचा बाऊल आपण जर ठेवला किंवा स्टीलचा चमचा ठेवला तर ते तो बेंड करून दाखवतात. आणखीन तो काचेचा बाऊल ब्रेक होतो. म्हणजे त्यांचं एकाग्रता इतकी असते की ते फुल त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतात आणि तो बाउल ब्रेक होतो. तर हे पण तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघू शकता की आर्ट ऑफ लिव्हिंगची इंट्युशन प्रोसेस काय आहे, हे तुम्हाला सगळी माहिती त्यात मिळणार. तर असे वेगवेगळे कोर्स डिझाईन केलेले आहेत. आर्ट एक्सेल हा 7 ते 14 वयोगटासाठी आहे. 14 ते 18 साठी YES+ आहे. तो पण आपण यूथसाठी घेतो आणि मग 18 नंतर तुम्ही सुदर्शन क्रिया शिकू शकता. हां, म्हणजे 18 पुढचे जे आहेत हं, त्यांना या सुदर्शन क्रिया शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो. मॅडम, आत्ता आपल्या आजूबाजूला इतकं वातावरण प्रदूषित आहे, म्हणजे हवेच्या दृष्टीनं विचार करता तर ते आहेच, पण बाकी सुद्धा म्हणजे एखादं समाजात तणाव निर्माण होतो आणि मग ते वातावरण इतकं चिघळतं, जी लोकांची मानसिक क्षमता आहे ती सुद्धा म्हणजे पटकन लोक हायपर होतात. समजूत असं जे काय म्हणतो ना आपण, म्हणजे पूर्वीची जी आकलन शक्ती होती लोकांची तीही, किंवा रागावर एक नियंत्रण होतं, तर आत्ता तसं पाहायला मिळत नाही. तर एकंदरीतच जे वातावरण दूषित होतं तर ते दूषित वातावरण होऊ नये हं, आणि समाजात शांतता राहावी, हं. तर या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल, म्हणजे योगाचा यासाठी उपयोग होईल का? हो हो, नक्कीच नक्कीच. मी मगाशी म्हटलं तसं की आता तुम्ही जे जे हे सांगितलं की आता सगळी बिघडलेली जीवनशैली मी म्हणेन किंवा बिघडलेलं सामाजिक वातावरण, तर या सगळ्यालाच प्रभावी तंत्र म्हणजे आहे ते म्हणजे सुदर्शन क्रिया. की जसं मी तुम्हाला म्हटलं की आता प्रत्येकाच्या आपण बघतो की प्रत्येक घरात अगदी लहान मुलापासून ते घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्याच मनात एक सगळीकडे नकारात्मक भावना सारख्या निर्माण होत असतात. आणि त्याचं कारण मी मगाशी म्हटलं तसं किंवा आता तुम्ही म्हटलात तसं की आताची बदललेली जीवनशैली, सगळ्यांचं व्यस्त लाईफ, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, तर हे सगळ्यातून सुद्धा आपण शांत कसं राहायचं किंवा आपलं मन शांत ठेवून तुम्ही म्हटलात तसं रागावर नियंत्रण कसं ठेवायचं. कारण आपण म्हणत असतो नाही नाही राग शांत झाला पाहिजे किंवा असं, पण आपल्याला कसं आपलं एज असं असतं की कळतंय पण वळत नाही. तर मग ते कसं करायचं? आर्ट ऑफ लिव्हिंगची ही जी सुदर्शन क्रिया आहे जेव्हा तुम्ही शिकता तर त्यात की नाही सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे तुमची तब्येत सुधारते, तुमचं मन जे बेचैन असतं, सारखं पावली बेचैन होत असतं, कारण आता तुम्ही म्हटलं तसं त्याला ही सामाजिक बिघडलेली परिस्थिती आहे. किंवा आणखीन एक तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपलं मन बघा हे चंचल आहे, ते कायम एकतर भूतकाळात रमत असतं, अदरवाईज ते भविष्य काळात पळत असतं. हो, आणि म्हणजे नको तितका भविष्यकाळाचा विचार विचार करतं. करतं आणि मग तो विचार करून करून साहजिकच काय होतं, आपल्या मनावर ताण येतो. तो ताण आपण कुठेतरी व्यक्त करायला बघतो. मग ते घरात चिडचिड असेल, कामाच्या ठिकाणी चिडचिड असेल, तर मग ह्या सगळ्यावर नियंत्रण कसं मिळवायचं? म्हणजे जेव्हा तुम्ही सुदर्शन क्रिया शिकता तेव्हा तुम्ही हे कंट्रोल करायला शिकता की माझं मन आत्ता आहे तो कसं आहे, आयुष्याचं गमक काय की तुम्ही वर्तमानात जगा. हेच आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मधनं परत परत सांगतो. कारण आनंद कशात आहे हो? ना भूतकाळात रमण्यात आहे ना भविष्याची चिंता करण्यात आहे. खरंय. आनंद हा आत्ता आहे, ॲट प्रेझेंट मोमेंट, म्हणजे वर्तमान क्षण आहे, तो तुम्ही जगा आणि तुमचं आयुष्य आनंदमयी करा. हेच आम्ही यातून सांगत असतो. तर ह्या सगळ्याचं जे आहे त्यात आपण एक जी टेक्निक देतो तुम्हाला की मनावर नियंत्रण कसं आणायचं, तब्येत सुधारायची कशी, मग आहाराचे पण आम्ही प्रकार सांगतो. आपण म्हणतो ना आहार हा 3 प्रकारचा असतो, राजसिक, तामसिक, सात्विक. तर त्या आहाराचं नियोजन कसं करायचं, तर हे सगळं त्यात शिकवलं जातं. शिवाय हे जे आपलं मन सारखं पुढे पळत असतं तर त्याला नियंत्रणात ठेवून वर्तमानात जगणं किती महत्वाचं आहे. आणि मग हे सगळं करायला सामर्थ्य कसं आणायचं, कारण हे सगळं आता कळतंय, पण मग हे सामर्थ्य मी आणू कुठून? कारण मी एवढी बिझी आहे किंवा मी एवढा बिझी आहे, मला वेळ नाहीये. मग तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं, आपण कसं आहे कायम दुसऱ्यासाठी जगत असतो, समाजासाठी जगत असतो, कामासाठी जगत असतो, पर्यायाने घरासाठी जगत असतो. मग हे सगळं करताना ही सगळी आपली ताकद सगळ्यांसाठी वापरली पाहिजे. मग ती ताकद आपण आपलीच कमावणार ना, शरीर आपलं आहे, मन आपलं आहे. मग त्या दोन्हीला स्ट्रॉंग कोण करणार, तर ते आपणच करणार. मग आपण स्वतःसाठी फक्त 15 मिनिटं नाही का काढू शकत? मग ही 15 मिनिटं कशी काढायची? कारण सगळ्यांचा ना आम्हाला प्रश्न असतो, छान सुदर्शन क्रिया शिकवली, त्याने 4 दिवसात आम्ही खूप पॉझिटिव्ह झालो, सगळे मनातले ताणतणाव दूर गेले, एक वेगळी निरामय शांतता म्हणतात ती आमच्या आयुष्यात आली, पण आता ही आम्ही कंटिन्यू कशी करू?
तर ती कंटिन्यू कशी करायची हे पण आम्ही तुम्हाला शिकवतो. तर त्यामुळे या सगळ्याचा मिलाफ असा आहे, मी तुम्हाला असं म्हणेन की जेव्हा तुम्ही हा कोर्स करता, सुदर्शन क्रिया शिकता, तेव्हा आम्ही तुम्हाला एका अशा मशीनमध्ये घालतो की तुम्ही असे त्यातनं बाहेर आल्यावर असे खडबडून जागे व्हाल आणि असे स्वतःकडे निरखून पाहाल की अरे ही मीच आहे का, किंवा अरे हा मीच आहे का, मग 4 दिवसापूर्वीची मी कोण होते आणि आजची मी कोण आहे. कारण मी आता म्हटलं तसं की आत्ता पावलाला आपल्याला फक्त निगेटिव्हिटी, नकारात्मकता, ताणतणाव, तणावग्रस्त मन, तर त्या सगळ्यातनं म्हणजे आताचं जे स्ट्रेसफुल लाईफ आहे ते आम्ही स्ट्रेस फ्री कसं जगायचं, हे सगळ्याचं यश म्हणजे ही आपली सुदर्शन क्रिया आहे. मॅडम, आत्ता तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं, म्हणजे सुदर्शन क्रिया मी शिकेन तो भाग पुढचा आहे, पण आत्ताच तुम्ही मला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे तुमच्या बोलण्यातून. नक्कीच मला वाटतं श्रोत्यांना पण मी सांगू इच्छिते, सगळ्यांनी आपलं आयुष्य अतिशय आनंदी जगण्यासाठी सुदर्शन क्रिया नक्कीच शिकायला हवी. नक्कीच. मॅडम, तणावमुक्त आणि हिंसामुक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना झाली असं तुम्ही म्हटलं, आणि या सगळ्याचा आनंद आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा देणार आहोत. आणि त्या अनुषंगानंच भक्ती उत्सव, ज्ञान, ध्यान आणि गान याचा मिलाफ असणारा असा उत्सव, त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल थोडंसं सांगा ना. अगदी नक्की. तर आता तुम्ही म्हटलात तसं की भक्ती उत्सव, ज्ञान, ध्यान आणि गान ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे. तो आहे 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ गोगटे जोगळेकर क्रीडांगण. आणि मी आत्ता आपण जे एवढं सुदर्शन क्रियेबद्दल बोललो, तर परमपूज्य श्री श्री रवी शंकरजी, जे विश्व शांतीचे अग्रदूत म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि पद्मविभूषण सारख्या देशोदेशीच्या फार महान उपाधी त्यांना मिळालेल्या आहेत, मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत, आणि प्रत्येकाच्या समाजातल्या तळागाळातल्या घटकापर्यंत एक चेहऱ्यावर त्याच्या निर्भयी आणि आनंदी हास्य आणायचंय, हे आमच्या गुरुदेवांचा उद्देश आहे. आणि इतिहासात पहिल्यांदा मी म्हणते परत कारण की गुरुदेवांचं कार्य हे देशोदेशी आहे. आपल्या, तुम्हाला मी सांगते, जगात 196 देशांपैकी 190 देशांमध्ये आपलं कार्य चालतं आणि 22 देशांमध्ये आपले आश्रम आहेत. तर अशा गुरुदेवांचं रत्नागिरीत आगमन होत आहे. तर मी आपल्या आज इथे येण्याची मला जी संधी मिळाली आहे, त्या अनुषंगाने सगळ्या रत्नागिरीकरांना असं आवाहन करेन की ज्ञान, ध्यान आणि गान म्हणजे नॉलेज पण आहे, त्यात ध्यान पण आहे, आणि आपलं सुंदर अशी आर्ट ऑफ लिव्हिंगची भजनं जी आहेत, तर तो महासत्संग म्हणतो आम्ही त्याला, तर तो सत्संग पण आहे. तर हा त्रिवेणी संगमाचा भरभरून आनंद, लाभ आणि गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी समस्त रत्नागिरीकरांनी अवश्य या. मॅडम, खूप खूप धन्यवाद. अतिशय मनमोकळेपणानं तुम्ही आमच्याशी आज संवाद साधलात. तुम्ही इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप मोलाचे असे विचार सांगितलेत. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या तर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे.